नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहूयात कोल्हापूरची प्रसिद्ध मस्त तर्रीदार आणि झणझणीत मिसळ कशी बनवायची। कमी वेळेत आणि कमी मेहनतीमध्ये अगदी परफेक्ट हॉटेल स्टाईल ही मिसळ बनते। घरी छोटी पार्टी असेल, गेट टुगेदर असेल, या प्रमाणामध्ये जर ही मिसळ बनवली तर 10 ते 12 लोकांसाठी आरामात पुरते। आता या मिसळमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा कट आणि रस्सा। तर या रश्श्यासाठी लागणारा मसाला जर परफेक्ट असेल तर रस्सा सुद्धा चांगला मिळून सुद्धा येतो, कन्सिस्टन्सी सुद्धा अगदी परफेक्ट येते, चवीला सुद्धा छान बनतो। शिवाय यासोबतच आपण स्पेशल मिसळसाठी लागणारी बटाट्याची भाजी आणि मटकीची भाजी कशी बनवायची हे सुद्धा पाहणार आहे। अगदी तासाभरातच ही संपूर्ण मिसळ पावची थाळी बनवून तयार होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर मिसळच्या रश्श्यासाठी लागणाऱ्या मसाल्याची तयारी करूयात। तर इथे मी 1 चमचा धने, अर्धा चमचा खसखस, 1.5 चमचा तीळ घेतलेले आहेत, 2 दालचिनीचे तुकडे, 2 छोटी वेलची, 1 मोठी वेलची, 2 ते 3 लवंग आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहेत, 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या सुद्धा घेतलेल्या आहेत। मसाल्यासाठी लागणारा कांदा आणि जे सुकं खोबरं आहे थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचंय। तर त्यासाठी 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, याची साल काढून घेतली। हे पहा, या पद्धतीने कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आता हा कांदा आपण गॅसच्या फ्लेमवरती भाजून घेणार आहे। कांदा अशा पद्धतीने कट केल्यामुळे काय होतं, व्यवस्थित आतपर्यंत तो भाजला जातो। कांद्याचा जो रस असतो तो रिलीज व्हायला मदत होते। भरताचं वांग भाजून घेण्यासाठी जे आपण जाळं वापरतो ते इथे मी घेतलेलं आहे। यावरती आपल्याला कांदे आणि सुकं खोबरं ठेवायचे। सुक्या खोबऱ्याची एक छोटी वाटी इथे मी घेतलेली आहे। कांद्याचा कट करून घेतलेला भाग फ्लेमवरती येईल अशा पद्धतीने कांदे ठेवले। लो टू मीडियम फ्लेमवरती कांदा आणि खोबरं आपल्याला मस्त भाजून घ्यायचे। तर हे पहा, खोबरं भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, असा याचा रंग आला ना लगेचच काढून घ्यायचं। आता तुम्हाला वाटेल की खोबरं पूर्णपणे जळालेलं आहे त्यामुळे रश्श्याची चव बदलू शकते, पण असं काही होत नाही। रश्श्याची चव तर बदलतच नाही, रश्श्याला मस्त गडद असा रंग येतो। खोबरं सुद्धा या पद्धतीने भाजून घेतल्यामुळे त्यातलं सुद्धा तेल रिलीज व्हायला मदत होते। खोबरं मी काढून घेतलेलं आहे। कांदा भाजून होतोय तोपर्यंत आपण मटकीची तयारी करूयात। तर हे पहा, इथे मी घरीच बनवून घेतलेली मोड आलेली मटकी घेतलेली आहे। घरातल्या कोणत्याही आमटीच्या वाटीने 1 वाटी मटकी घेऊ शकता। एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे, 2 वेळा मटकी स्वच्छ धुवून घेतली। मिसळ बनवताना कोणी ही मटकी रश्श्यामध्ये शिजवून घेतात, पण आज आपण मटकी आणि बटाट्याची भाजी वेगवेगळी करून घेणार आहे, म्हणजे अगदी हॉटेल स्टाईल आपली थाळी बनवून तयार होणार आहे। एका कढईमध्ये धुवून घेतलेली मटकी काढून घेतली। मटकी व्यवस्थित बुडेल इतकं यामध्ये पाणी घातलं, 2 पेले पाणी घालू शकता। यामध्ये अर्धा छोटा चमचा मीठ घातलं, थोडीशी हळद ऍड केली, सगळं मिक्स करून घेतलं। आता ही मटकी आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती पाण्याला मस्त उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायची। तर यावरती झाकण ठेवून मटकी शिजवायला ठेवूयात, जास्त मटकी शिजवायची नाही। बटाट्याच्या भाजीसाठी बटाटे सुद्धा मी शिजवून घेतलेले आहेत, थोडंसंच पाणी घालून 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। कुकर आता थोडासा थंड झालेला आहे। आता या वेळेमध्ये कांदे सुद्धा अगदी आतपर्यंत व्यवस्थित भाजले गेलेले आहेत। तर हे कांदे सुद्धा त्याच प्लेटमध्ये काढून घेतले, हे आता थंड करून घ्यायचेत। आणि हे पहा, मटकी सुद्धा आपली थोडीशी आता शिजलेली आहे। मटकीच्या या पाण्याला उकळी आल्यानंतर फक्त 5 मिनिटेच हे आपण शिजवून घ्यायचंय। मटकी जास्त आपल्याला शिजवायची नाही, या पाण्याला उकळी आल्यानंतर फक्त 5 मिनिटे हे शिजवून घ्यायचंय, लगेचच गॅस बंद करायचा। तर हे पहा, हे जे मटकीचं शिजवलेलं पाणी आहे ना ते सुद्धा आपण पुढे वापरणार आहे। या पाण्यामुळेच आपल्या रश्श्याला सुद्धा मस्त फ्लेवर येणार आहे। मटकी एका चाळणीमध्ये काढून घेतली, यातलं पाणी सुद्धा काढून घेतलं। हेच पाणी आपण मिसळच्या रश्श्यासाठी वापरणार आहे। मटकीची तयारी झालेलीच आहे, खडा मसाला सुद्धा परतून घेऊयात। तर त्यासाठी कढईमध्ये 3 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। तेलामध्ये हा मसाला हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे। हा मसाला ड्राय रोस्ट न करता थोड्याशा तेलामध्ये जर परतून घेतला ना तर रश्श्याला सुद्धा मस्त कट येतो आणि चवीला सुद्धा छान बनतो। थोडासा रंग बदलल्यानंतर यामध्ये 4 ते 5 सुकलेल्या काश्मीरी लाल मिरच्या आणि लसूण सुद्धा परतून घ्यायचा। या मिरच्या तिखट नसतात, पण रश्श्याला चांगला रंग येतो। या मिरच्या नसतील तर नाही वापरल्या तरी सुद्धा चालेल, कारण आपण या रश्श्यामध्ये कोल्हापुरी लाल तिखट वापरणार आहे, त्यामुळे रंग तर चांगला येणारच आहे। हे पहा, हा सगळा मसाला चांगला परतून झालेला आहे, एका प्लेटमध्ये काढून घेतला, थंड करून घ्यायचा। भाजून घेतलेला कांदा आणि खोबरं आता थंड झालेले आहेत। सुरुवातीला कांद्याची करपलेली साल पूर्णपणे काढून घ्यायची। तुम्ही पाहू शकता कांदा आतपर्यंत अगदी व्यवस्थित शिजलेला आहे। या पद्धतीने थोडासा भाजून घेतलेला कांदा या रश्श्यासाठी वापरला ना रश्श्याला चव खूप मस्त येते, अगदी हॉटेल स्टाईल हा रस्सा बनवून तयार होतो। तर दोन्ही कांदे मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतले। भाजून घेतलेलं खोबरं सुद्धा कट करून घेतलं।
खोबरं भाजून घेतल्यामुळे थोडंसं मऊ पडतं आणि कट करायला सुद्धा सोपं पडतं। तर रश्श्यासाठी लागणाऱ्या मसाल्याची तयारी तर झाली। आता बटाट्याच्या भाजीसाठी मसाला बनवूयात। तर त्यासाठी 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि 1 हिरवी मिरची घेतलेली आहे। यातल्या एका कांद्याचे लांब पातळ काप करून घेतले। दुसरा कांदा अगदी बारीक बारीक कट करून घेतलेला आहे, जो आपण सगळी मिसळ बनवून झाल्यानंतर वापरणार आहे। तर हे पहा, या पद्धतीने सुरीने सुद्धा अगदी बारीक कट करून घेऊ शकता, किंवा जास्त प्रमाणात जर करायचं असेल तर चॉपरने सुद्धा अगदी बारीक चॉप करून घेऊ शकता। कोथिंबीर सुद्धा तशीच मी बारीक कट करून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने सगळ्या मसाल्याची तयारी करून झालेली आहे। बटाटे सुद्धा थंड झालेले आहेत, याची सुद्धा साल काढून घेतली। तर हे पहा, 10 लोकांसाठी जर मिसळ बनवणार असाल तर हीच ती महत्त्वाची आपल्याला तयारी करून ठेवावी लागते। बाकीच्या सगळ्या गोष्टी अगदी पटापट बनतात। आता सुरुवातीला बटाट्याची भाजी बनवून घेऊयात। तर त्यासाठी 3 चमचे तेल गरम करून घेतलं। यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी घेतली, थोडीशी कढीपत्त्याची पाने घेतली। आता लांब पातळ कट करून घेतलेला कांदा आणि कट करून घेतलेली हिरवी मिरची यामध्ये ऍड केली। कांद्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत हे परतून घ्यायचंय। तर 2 ते 3 मिनिटे कांदा मस्त परतून घेतलेला आहे, हलकासा रंग बदललेला आहे। आता यामध्ये चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद ऍड केली। यामध्ये इतर कुठलाही मसाला घालायची गरज नाही, कारण मिसळमध्ये ही भाजी मिक्स करूनच घ्यावी लागते। मीठ आणि हळद तेलामध्येच थोडंसं परतून घेतल्यामुळे भाजीला एकसारखा रंग सुद्धा येतो आणि मीठ सुद्धा सगळ्या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स होतं। 4 मीडियम आकाराचे बटाटे शिजवून घेतलेले होते। या पद्धतीने हाताने स्मॅश करून यामध्ये ऍड केले, व्यवस्थित छान मिक्स करून घेतलं। थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ऍड केली, पुन्हा चांगलं मिक्स करून घेतलं। तर हे पहा, अगदी 5 मिनिटात बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे। गॅस बंद करून झाकण ठेवून फक्त 5 मिनिटे वाफ द्यायची। आता लगेचच मटकीची भाजी सुद्धा बनवायला घेऊयात। तर त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम केलं। यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी ऍड केली, थोडीशी कढीपत्त्याची पाने घेतली। आता लगेचच यामध्ये थोडीशी शिजवून घेतलेली मटकी ऍड केली। मटकी आपल्याला तेलामध्ये 2 मिनिटे परतून घ्यायचे। तेलामध्ये परतून घेतल्यामुळे या भाजीला मस्त चव येते। थोडा वेळ परतून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट आणि अर्धा चमचा कोल्हापुरी लाल तिखट ऍड केलेला आहे। कोल्हापुरी लाल तिखट नसेल कोणतंही साठवणीचं लाल तिखट वापरू शकता। चवीपुरतं मीठ घालायचं, पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही, झाकण ठेवून फक्त 5 मिनिट याला वाफ द्यायची, कारण ही भाजी आपल्याला कोरडी कोरडीच ठेवायची आहे आणि मटकी सुद्धा अगदी जास्त शिजलेली नसावी। थोडीशी कोथिंबीर घालून चांगलं मिक्स करून घेतलं। आता गॅस बंद करून झाकण लावून फक्त 5 मिनिटे वाफ द्यायची। तर तुम्ही पाहू शकता, अगदी झटपट बटाट्याची आणि मटकीची भाजी बनवून तयार झालेली आहे। आता लगेचच रश्श्यासाठी लागणारा मसाला सुद्धा वाटून घेऊयात। तर त्यासाठी सुरुवातीला तेलामध्ये परतून घेतलेला मसाला काढून घेतला आणि भाजून घेतलेलं सुकं खोबरं काढून घेतलं। पाणी न वापरता मिक्सरला 2 ते 3 वेळा फिरवून घेतलं। हे पहा, या मसाल्याचा रंग तुम्ही पाहू शकता। भाजून घेतलेल्या खोबऱ्यामुळे या मसाल्याला असा रंग आलेला आहे आणि त्यामुळेच मिसळच्या रश्श्याला सुद्धा रंग खूप छान येतो। आता याच मसाल्यामध्ये भाजून घेतलेला कांदा काढून घेतला। 2 चमचे ओल्या नारळाचा चव सुद्धा काढून घेतला। ओला नारळ नाही वापरला तरी सुद्धा चालेल। थोडंसं पाणी घालायचं, 2 ते 3 वेळा हे मिक्सरला फिरवून घ्यायचं। तर हे पहा, अगदी बारीक अशी याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। जितकी बारीक या मसाल्याची पेस्ट असेल ना, रस्सा सुद्धा तितकाच चांगला मिळून येतो। आता सगळी मसाल्याची तयारी सुद्धा झालेली आहे, लगेचच रस्सा बनवायला घेऊयात। आता कोल्हापुरी मिसळ आहे म्हटल्यानंतर मस्त तर्री तर यायलाच हवी। तर त्यासाठी अर्धी छोटी वाटी तेल आपल्याला वापरायचं आहे। रश्श्यासाठी थोडंसं जास्त तेल वापरावं लागतं। आता लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची। तर यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल तिखट आणि 1 चमचा कोल्हापुरी लाल तिखट ऍड केलं। तर हे पहा, तेल सुरुवातीला चांगलं गरम करून घेतलं, गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवली आणि हे दोन्ही मसाले सुरुवातीला ऍड केले। काही सेकंदच हे परतून घ्यायचे, लगेचच बनवून घेतलेलं वाटण यामध्ये ऍड करायचं। आता तेलामध्ये सुरुवातीलाच हे लाल तिखट ऍड केल्यामुळे या रश्श्याला हवा तसा आपल्याला कट येतो, रंग सुद्धा मस्त येतो। पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, तेल एकतर जास्त गरम नसावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे दोन्ही लाल तिखट आपल्याला जास्त वेळ परतायचं नाही, नाहीतर ते करपू शकतात आणि रश्श्याची चव बदलू शकते। मिक्सरला वाटून घेतलेलं सगळं वाटण यामध्ये काढून घेतलेलं आहे। हा रस्सा अगदी परफेक्ट बनण्यासाठी हा मसाला आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय। तर हे पहा, जवळजवळ 7 ते 8 मिनिटे मंद आचेवरच हा मसाला चांगला शिजवून घेतलेला आहे आणि हे पहा, मसाल्याला आता तेल सुटायला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि रंग सुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट आलेला आहे। असाच या मसाल्याला गडद रंग येईपर्यंत आपल्याला मंद आचेवरच परतून घ्यायचंय। यामुळेच या मिसळचा रस्सा सुद्धा मस्त तर्रीदार होणार आहे आणि चवीला सुद्धा मस्त बनणार आहे। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा मसाला चांगला परतल्यानंतर यामध्ये थंड पाणी वापरायचं नाही। तर हे पहा, मिक्सरच्या भांड्यामध्येच मी गरम पाणी घेतलेलं आहे। तर सुरुवातीला थोडंसं हे गरम पाणी घातलं आणि त्यानंतर जे मटकीचं काढून घेतलेलं पाणी होतं ना, ते ऍड केलं
आता लगेचच हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. चवीपुरतं यामध्ये मीठ घालायचं, पुन्हा मिक्स करून घ्यायचं. तर यामध्ये वापरलेला जो मसाला आहे तो आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी 7 ते 8 मिनिटे मंद आचेवरच हा रस्सा मस्त शिजवून घ्यायचा. आणि हे पहा 7 ते 8 मिनिटानंतर इथे आपला मिसळसाठी लागणारा मस्त तर्रीदार रस्सा बनून तयार झालेला आहे. हा रस्सा थंड झाला ना याच्यावरती अजून जास्त कट येतो. तुम्ही पाहू शकता याला रंग सुद्धा मस्त आलेला आहे आणि मस्त झणझणीत असा हा रस्सा बनून तयार झालेला आहे. तर हे पहा मिसळची सगळी तयारी आता झालेली आहे. रस्सा आपला तयार आहे, दोन्ही भाज्या सुद्धा तयार आहेत. आता ही मिसळ खायला घेताना किंवा सर्व करताना कशी करायची ते पाहूयात. तर सुरुवातीला प्लेटमध्ये 2 चमचे मटकीची भाजी घेतली. व्यवस्थित ही भाजी पसरून घेतलेली आहे. याचा एक लेयर तयार झाला. आता बटाट्याच्या भाजीचा लेयर बनवून घ्यायचा. तर 2 चमचे बटाट्याची भाजी सुद्धा व्यवस्थित पसरून घेतली. आता यावरती 1 ते 1.5 पळी रस्सा काढून घ्यायचा. या रश्श्यासाठी मी फक्त 1 चमचा साठवणीचं लाल तिखट वापरलेलं आहे. आणखी झणझणी जर ही मिसळ हवी असेल तर थोडंसं लाल तिखट वाढवू शकता. रस्सा ॲड केल्यानंतर फरसाण आणि बारीक शेव सुद्धा पसरून घेतली. आता ही मिसळ आहे म्हटल्यानंतर 100% झणझणीत तर असतेच, शिवाय कोल्हापुरी आहे म्हटल्यानंतर अजून झणझणीत असणार. कारण कोल्हापूरचं जे साठवणीचं लाल तिखट असतं ते झणझणीतच असतं. त्यामुळे ही मिसळ चवीला सुद्धा मस्त झणझणीत असते, तिखट असते. फरसाण आणि शेव घेतल्यानंतर यावरती रश्श्यावरचा कट काढून घ्यायचा. बारीक चिरून घेतलेला कांदा आणि कोथिंबीर घ्यायची. मस्त लिंबू पिळून घ्यायचा आणि पुढे तुम्हाला माहितीच आहे, तुम्हाला जितकं तिखट आणि झणझणीत हे आवडत असेल त्याप्रमाणे रश्श्यामध्ये लाल तिखटाचं प्रमाण वापरू शकता. तर तुम्ही पाहू शकता कमी वेळेमध्ये अगदी हॉटेलमध्ये मिळते तशीच मिसळ इथे बनलेली आहे. रश्श्यासाठी मसाला सुद्धा आपण खूप वेळ परतून घेतलेला आहे, त्यामुळे रश्श्यामध्ये मसाला सुद्धा चांगला मिळून आलेला आहे. रश्श्याला कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आलेली आहे. आता इथे सुद्धा रस्सा तुम्हाला हवा तसा पातळ किंवा घट्टसर ठेवू शकता. मला थोडासा घट्टच आवडतो त्यामुळे मी पाणी थोडंसंच वापरलेलं आहे. ही मिसळ सर्व करताना सुद्धा अशा प्रकारची एखादी प्लेट वापरायची किंवा पसरट वाटी सुद्धा वापरू शकता, म्हणजे लेअरिंग व्यवस्थित करता येतं. तर हे पहा फक्त तासाभरातच अगदी हॉटेल स्टाईल मिसळ पावची संपूर्ण थाळी बनलेली आहे. यासोबत लादी पाव किंवा ब्रेड सुद्धा घेऊ शकता. आता हॉटेल स्टाईल बनवलेली आहे म्हटल्यानंतर थोडंसं ताक सुद्धा मी बनवून घेतलेलं आहे. तर या पद्धतीने ही कोल्हापुरी मिसळ घरीच एकदा बनवून पहा. हॉटेलमध्ये जायची गरजच लागणार नाही. घरीच आपली मिसळ अगदी हॉटेलसारखी बनणार आहे. घरी छोटी पार्टी असेल, गेट टुगेदर असेल तर कोणतंही पूर्वनियोजन न करता ही थाळी कमी वेळेमध्ये बनते. बरं, आणखी एक गोष्ट म्हणजे या रश्श्यासाठी लागणारा जो मसाला आपण शिजवून घेतला, हा रश्श्याचा मसाला सुद्धा तुम्ही बनवून ठेवू शकता. थंड झाल्यानंतर एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. तो मसाला जर तयार असेल ना तर पटकन बटाट्याची भाजी, मटकीची भाजी बनवली, याचा रस्सा सुद्धा पटकन तयार होईल आणि अगदी कमी वेळेमध्ये ही संपूर्ण थाळी बनून तयार होईल. तर जास्त लोकांसाठी ही मिसळ बनवायची असेल तर आदल्या दिवशीच तो मसाला सुद्धा तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता. आणि हे पहा अगदी परफेक्ट हा रस्सा बनलेला आहे. मसाला आतपर्यंत मुरलेला आहे. तर एकदा ही झणझणीत मिसळ नक्की करून पहा. घरातल्या सगळ्यांना खूप आवडेल. महत्त्वाचं म्हणजे आलेल्या पाहुण्यांना सुद्धा खूप आवडेल. रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा.